Mahesh Seth Gaikwad sir. Everyone put your hands together. A huge round of applause. सबकी तालियों की आवाज आनी चाहिए. Thank you so much sir giving us a valuable time here. Now the time for the guest of honor. So everyone put your hands once more in appreciation of your gracious presence in our program. Everyone put your hands up. एक बार जोरदार तालियां हो जानी चाहिए. इतना सारा ऑडियंस है बेटी गायकवाड़ का. The stage shared by the Treasurer Mr. Kishore Gaikwad sir, Chairman Mr. Jagdish Matre sir, Management Member Sunil Gaikwad sir. Everyone once more. Now I would like to request sir, please say a few words in front of us. या ठिकाणी उपस्थित असलेले बीटी इंग्लिश स्कूलचे सर्व टीचर्स, सर्व पॅरेंट्स आणि सर्व स्टुडंट्स, मला वाटतं आत्ताच एक चांगला परफॉर्मन्स केला रतन टाटांचा. आयुष्यामध्ये आपण घडल्यानंतर आपली कृती कशी असेल, आपलं ध्येय काय असेल आणि आपण हयात नसल्यानंतर सुद्धा आपलं चित्र फलित समाजामध्ये कसं फडकेल ह्याचं एक जागतं उदाहरण, जिथं जागतं उदाहरण टाटा, रतन टाटाजी आहेत. आयुष्यभर फक्त आणि फक्त कष्ट नाही तर लोकांची सेवा सुद्धा केली. आज आपण जर बघाल तर नाशिक, जळगाव, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी त्यांच्या कमाईमधून कॅन्सर सारखे हॉस्पिटल जे मोफत लोकांची सेवा करतील असं उपलब्ध करून दिलं. आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण समाजाला देणं लागतं आणि 4 आण्यापासून 4000 कोटीपर्यंत मजल मारणारी व्यक्तिमत्व म्हणजे रतन टाटाजी. त्यामुळे आता ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला त्या विद्यार्थ्यांनी, खरंच त्या विद्यार्थ्याला सलाम करतो की माणूस गेल्यानंतर हजारो लोक जन्माला येतात, हजारो लोक रोज मरतात, पण लोकांच्या कोणीच लक्षात राहत नाही. पण अशी एक व्यक्ती माणसाच्या लक्षात राहते. म्हणून एक चांगला संदेश या ठिकाणी गेलेला आहे. आपल्या सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की आपण जीवनामध्ये इंजिनियर, कलेक्टर किंवा कोणता एखादा नेव्ही हॉस्पिटल, एखादा नेव्ही ऑफिसर बनल्यानंतर सुद्धा आपल्यामध्ये एक माणूस म्हणून जन्माला आला पाहिजे, जेणेकरून आपलं नाव समाजामध्ये आणि जगामध्ये लौकिक राहील. मला वाटतं की हा जो मनोरंजनाचा कार्यक्रम आहे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला हाच जो स्टेज आहे, इथून खरी मजल विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये मारत असतात. आज बीटी स्कूल म्हटलं तर या कल्याणपूर्वमध्ये, या शहरामध्ये सध्याच्या काळामध्ये 1 नंबरची शाळा म्हणून नावाजला आलेली आहे. त्यामुळे इथून प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञान देण्याचं काम, क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाचं काम देण्याचं शिक्षण देण्याचं काम ही शाळा करते. मी त्या शिक्षकांचा धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्व पाल्यांना, मुलांना चांगलं भवितव्य मिळो, चांगलं आरोग्य मिळो आणि आपल्या समाजाचं नाव लौकिक हो अशी मी आई जयमरी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू सो मच सर. अभी हमारे ऐसे और भी प्रोग्राम्स है. आपल्या सगळ्यांना आमंत्रित करतो की आपल्या सगळ्यांचा परिचित असलेला आपला कल्याण महोत्सव हा कार्यक्रम झाला की तिकडे पण या, जेणेकरून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढेल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे उद्या आपल्या महाराष्ट्राचा प्रसिद्ध गायक संजू राठोड सुद्धा येतोय आणि त्याच्यानंतर सैराज पिक्चर मधली आर्ची येते. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद.
थैंक यू सो मच सर। अभी हमारे बहुत सारे इम्पोर्टेंट